तूच मनापासून सांग, ज्या आधीने मला माझ्या एकटेपणात आधार दिला त्याचं खरंच मी नाव घेईन का ग जबानी? एवढी कृतज्ञ आहे का ग मी? नाही ग. अजून काय झालं पोलीस स्टेशनला? आरोप, माझी केविलवाणी धडपड, पुन्हा आरोप. मी गयावया करत होते. आधीचं नाव या प्रकरणात अजिबात येऊ नये म्हणून खूप धडपड केली मी. मी एवढं सगळं केलं आणि माझ्या पदरात काय पडलं? काहीच नाही. उलट आधीच्या घरच्यांनी तर मला. आधीच्या घरच्यांनी काय केलं त्यांनी? आधीला पोलिसांनी प्रश्न विचारून त्रास तर दिला नाही. तसं खूप हळव आहे ग आधी. मला फक्त एवढंच विचारायचं, मला सवय झाली आरोपांची आता. खूप निरागस आहे ग, त्याला नाहीये सवय. मला एवढंच विचारायचं होतं म्हणून मी फोन केला घरी. तर मला उत्तर काय मिळाली माहितीये तुला? आमचं लग्न काय खेळ वाटला का तुला? यापुढे आधीला फोन करायचा नाही असं म्हणाली. शुभ्रा, पण दी तू तिला काही विचारू नकोस प्लीज. त्या बिचारीला काही विचारू नकोस. आधीशी नाही झालं लग्न माझं, पण दी मित्र म्हणून नाही का राहू शकत तू माझ्याबरोबर? एक मित्र म्हणून मी काही गोष्टी एक्सपेक्ट केल्या तर काय चुकलं? जाऊ दे. अभि तर कायमचाच गेला. आणि आधी तर काय असून नसल्यासारखाच आहे माझ्यासाठी आता. म्हणजे तू पुन्हा मी एकटी राहील. सवय लावून गेला मी मला एकटेपणाची. लेखा, मला एवढंच विचारायचं होतं म्हणून मी फोन केला घरी. तर मला उत्तर काय मिळाली माहितीये तुला? आमचं लग्न काय खेळ वाटला का तुला? यापुढे आधीला फोन करायचा नाही असं म्हणाली. शुभ्रा, नाही सोडलाय त्याला पोलिसांनी, पण अशा काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपण त्याला कोर्टामध्ये खेचू शकतो का हे तुम्ही मला सांगा. आणि एक मिनिट, काही काम आहे माझ्याकडे. हा तामणे, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे आपण त्याला कोर्टात खेचू शकतो का, कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवू शकतो का हे तुम्ही मला सांगा. शेवटी माझ्या मुलांनी जे काही दिवस पोलीस स्टेशनमध्ये काढले त्या सगळ्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावरती, करिअरवरती होऊ शकतो. शेवटी माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो हा. आणि हा विक्रांत बोलतो समजतो काय स्वतःला? पोलीस झाला म्हणजे काय वाटेल तसं वागायचा हक्क दिला काय त्याला? त्यामुळे मी तुम्हाला एक 5 मिनिटांनी फोन करतो. प्लीज प्लीज. थँक्यू. काय बोलायचं आहे माझ्याशी? कोणाला कोर्टात खेचतोय? इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. कशाला? कशाला म्हणजे? आधीला त्यांनी कारणाशिवाय पोलीस स्टेशनमध्ये अडकवून ठेवला. हे कारण पुरेसं नाही आहे? हे पोलीस समजतात काय स्वतःला? सामान्य माणसाला का हातात खेळणं समजतात की काय?
पण दादा हा विक्रांत भोसले म्हणजे तोच तो प्रियाचा मित्र ज्यानी मला अटक केली होती ना, तो ज्यानी बाबांना वाड्यावरून इथपर्यंत सोडलं पोलिसांच्या गाडीतून, तो. नाही पण हे दादा मी काय म्हणते की सगळेच पोलीस काय असे वाईट वगैरे नसतात रे. म्हणजे काय? म्हणजे मी काय म्हणते की म्हणजे तुला जो विक्रांत भोसले तसा वाटतो ना, तो तसाच आहे. असेल कदाचित. कदाचित नाही, तसाच आहे. त्याला अद्दल घडावी असं तुला वाटत नाही? तुला प्रॉब्लेम काय? आदिला न्याय मिळावा असं तुला वाटत नाही का? अरे पण माझ्यावरती कशाला चिडतोयस? तो काय विक्रांत भोसले माझा कोणी लागतोय का? मग लागत असं का बोलतेस? म्हणून बोलतोय तुला मी. आणखीन काय माहिती हवी आहे? मला नकोच होती माहिती काही. तू हे कोर्टा बेटाचं काहीतरी बोलत होतास, मला प्रश्न पडला म्हणून म्हटलं विचारावं. मला काय करायचंय? हेच ना कोर्टात कोणालाही, मला काय करायचंय ना. ही बाईनं डोकं फिरवते. तामणे, सॉरी तामणे, मी काय म्हणतो, मला अशा गोष्टीत एक हे कल्पना पाहिजे. शुभ्रा, आई मला सांगत होती की तू सुलेखाला फोनवरून चांगली समज दिलीस म्हणे. द्यावीच लागली. माझी इच्छा होतीच, पण तिनेच पुढाकार घेऊन फोन केला. गुड. म्हणजे आता सुलेखा विरुद्ध बोलताना माझ्याबरोबर कोणीतरी असणार. शुभ्रा, एकदा असेच दादाचे सुद्धा डोळे उघडतील. हळूहळू सगळ्यांचे डोळे उघडतील. खरं सांगू, सुलेखाच्या बाबतीत सगळ्यांचे डोळे उघडणं गरजेचं आहेच, पण विक्रांतच्या बाबतीत सुद्धा त्याची गरज आहे. म्हणजे सगळ्यांच्या मनात गैरसमज इतके आहेत आणि नेमक्या घडणाऱ्या घटना अशा घडतायत की. आठवतंय तुला प्रिया, मी तुला एकदा म्हटलं होतं की तुझ्या आणि विक्रांतच्या मैत्रीविषयी माझा कधीच आक्षेप नव्हता, नसेल. पण शास्त्री कुटुंबावर जर कुणी त्याच्यामुळे बोट दाखवलं तर यावेळी मी तुझ्या सोबत नसेन. तुम्हा दोघांची मैत्री आहे ना, मग आदिनाथांना त्यांनी का पकडलं माहितीये तुला? तू विचारलंस त्यांना? नाही, त्यांनीही सांगितलं नाही. शुभ्रा, मला ते न सांगण्याचं त्यांच्याकडे काहीतरी कारण नक्की असणार आणि मी त्यांना ते विचारणारच आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, गेल्या वेळी जे झालं ते यावेळी मी घडू देणार नाही. नुसत्या संशयावरून त्यांच्यावरचा माझा विश्वास मी उडू देणार नाही, कारण त्यांचे प्रयत्न मला दिसले. मग तुझ्या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर मिळव, कारण यावेळी हे प्रश्न फक्त विक्रांतसाठी नाही तर तुझ्यासाठीही असतील. उडणारा विश्वास दोघांवरचा असेल. छान झालं. खरंच मला ऐकून खूप बरं वाटलं. याची सुरुवात कधीतरी व्हायलाच पाहिजे होती. सुरुवात झाली हे महत्वाचं. नाही, तिला आता कळेल आपल्या बेताल वागण्यावर कुणाचा तरी अंकुश आहे. शुभ्राला मला भेटायला सांग. हो, मी तिला सगळं व्यवस्थित सांगेन. मी नंतर फोन करते. झाला माझा उद्धार करून. कौतुक समारंभ चालला होता फोनवर. कौतुक करण्यासारखी गोष्ट असेल तर कौतुक नको करायला. माझा अपमान केलाय त्या शुभ्राने. आणि तू
तू शास्त्री कुटुंबासाठी काय केलंस ते विसरलीस सुलेखा? करावं तसं भरावं. ही म्हण तुला लागू होते नाही का मम्मा? मृत्यूच्या दारातून परत आलेल्या माणसाला पोकळ धमक्यांची भीती नाही वाटत. मी तुला आणि तुझ्या धमक्यांना घाबरायचं सोडून दिलंय. काय करशील? मारशील मला? मार. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे, माझे डोळे बंद व्हायच्या आत ते उघडले. पूनमला सुद्धा मी काय सांगितलंस तिला? सांगायचं बरंच होतं, पण जोपर्यंत माणसाचे डोळे उघडत नाहीत तोपर्यंत कानही बंद असतात. हाच तिचा प्रॉब्लेम आहे. लहानपणापासून मी तुला चांगली ओळखते सुलेखा. आतापर्यंत नशिबाने साथ दिली म्हणून तू वाचलीस, पण आता अशा घटना घडतायत की आता अडचणीत आलीस तर तू वाचणार नाहीस. मम्मा पण हे सगळं जे काही, जगाला फसवत आलीस, आईला कसं फसवशील? किती जणांचा विश्वास गमावणार आहेस तू? आदिशी लग्न झालं नाही म्हणून मिळणाऱ्या सहानुभूतीचा किती दिवस गैरफायदा घेणार आहेस? आज शुभ्रा जागी झालीये, उद्या आदी होईल. तुझ्या हातून वेळ निघून चाललीये सुलेखा. आता काळ समोर यायला वेळ लागणार नाही. मला जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. हो पण ऐका ना, सुलेखाचा फोन आला होता. सुलेखाचा फोन? हो. कशासाठी? आदिशी बोलायचं होतं. काय बोलायचं होतं कोणास ठाऊक. सुलेखाला पोलिसांनी पकडलं, नंतर लगेच पोलीस येऊन आदिला घेऊन गेले. हे बघ वसुधा, हे बघा मला माहिती आहे, याबद्दल घरात चर्चा नको असे तुम्ही सांगितले ते, पण मला माझं एक मत तुम्हाला सांगायचं. आदिला पोलीस घेऊन गेले तेव्हापासून माझ्या मनात सुलेखाबद्दल शंका येते. तुम्ही काही म्हणा, माझं काही तिच्याबद्दलचं मत चांगलं नाहीये. आदिला विचारलंस? काय म्हणाली काय ती? नाही, आधी बोललाच नाही सुलेखाशी. फोन शुभ्राने घेतला होता, चांगलं ठणकावलं तिला. ठणकावलं म्हणजे? शुभ्राने सरळ सांगितलं तिला, पुन्हा आदिला फोन नाही केलास तरी चालेल, जे काय बोलायचं असेल ते इथे येऊन सगळ्यांसमोर बोल. आज पहिल्यांदाच शुभ्राला कुणाशी तरी असं खमकेपणाने बोलताना पाहिलं मी. आधीची बायको म्हणून तिचा जो अधिकार आहे ना, तो अगदी ठामपणे दाखवून दिला. मला खूप बरं वाटलं. आज जे काही केलं ना शुभ्राने, त्या बाबतीत मी अगदी तिच्या बाजूनी. बरं, मग काही नाही, मला इतकंच सांगायचं होतं. म्हणजे उद्या समजा काही झालं, मला माहित नाही काय होईल, कदाचित सुलेखाला राग येईल, कदाचित तिकडे येईल, काहीही झालं तरी मी शुभ्राच्या सोबत आहे. बाकीच्यांचं मला माहिती नाही. अरे मीही शुभ्राच्याच बाजूनी आहे. मी का नसेन तिच्या बाजूनी? शुभ्राने जे काही केलं ते योग्यच आहे. हे सगळं घडलं कधी? काल सकाळी. बघ, आणि आज रात्री तू मला सांगतेस हे? अहो लगेच सांगणार होते, पण तुम्हीच म्हणाला होतात ना सुलेखा या विषयावर घरात चर्चा नको म्हणून नव्हतं सांगितलं.
आता अगदीच नाही राहवलं म्हणून. मुळात ही गोष्ट चर्चा करण्यासारखी नाहीच आहे. मीही शुभ्राच्याच बाजूनी आहे, जशी तू आहेस तसंच. इतकं जवळ होतं ना तुला. हो. आता वाचा. इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. खुश. काय काम होतं? जुनच, जरा नव्या पद्धतीने करायचं. मदत हवी तुझी. माझी मदत? एन्क्वायरी, हजेरी. गुन्हेगाराला पकडायचं काम करतो आम्ही, सोडायचं नाही. पण आम्हाला तर तुम्ही 7 दिवसापेक्षा जास्त चौकशीसाठी आत ठेवू शकत नाही म्हणून सोडलाय. इच्छा नसून सुद्धा. हो, खरं कारण आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी दिलेली ऑफर जरा जास्त इंटरेस्टिंग होती, नाही का विक्रांत? आरोप्यांच्या ऑफरवर इतक्या कीनली विचार करण्या इतके वाईट दिवस डिपार्टमेंटवर आलेले नाही आहेत सुलेखा. रिअली? मग काय स्वतःचे इंटरेस्ट जपण्यामध्ये इंटरेस्ट आहे का पोलिसांना? म्हणजे सुलेखा, आदिनाथ शास्त्री आणि प्रिया शास्त्री हे ना तर मला माहिती आहे विक्रांत. पण प्रिया शास्त्री आणि विक्रांत भोसले हे नातं असून नसलं तरी नसून असल्यासारखंच आहे, नाही का विक्रांत? मी तुला हजेरी लावायला एवढंच सांगायला फोन केला होता सुलेखा. हजेरी तर लावावी लागणारच आहे ना विक्रांत. म्हणजे सुटका झाली तरी सगळेच प्रश्न सुटत नाहीत आणि उत्तरही मिळत नाहीत, नाही का? एक खेळ तू खेळलास, आता हा खेळ मला खेळू दे. सुलेखा, जसं मी तुला सोडलंय तसं पुन्हा पकडूही शकतो. रीतसर कागदोपत्री उल्लेख झाला नव्हता म्हणून, नाहीतर. अरे मग कर ना, कर. कागदोपत्री उल्लेख कर आणि पकड मला. काय ना विक्रांत, आयुष्यात जरी मी आणि आधी जोडीदार नाही होऊ शकलो तरी गुन्ह्यात मी आणि आदिनाथ जोडीदार आहोत, नाही का? सगळ्या गोष्टी जर उघडकीस आल्या आणि तुझी जर रीतसर जबानी मिळाली तर काय होईल याचा विचार कर सुलेखा. मी विचार करू? तू विचार कर विक्रांत. काय ना, मला जरी विश्वास गमवायचा नसला तरी तुला विश्वास कमवायचा आहे, नाही का? काम, काळ आणि वेग यांचं गणित मी मांडते. तू सोडव प्रिया शास्त्री बरोबर. येते पोलीस स्टेशनवर, येते हजेरीसाठी. स्वतःचे दिवस मोजायला लाग विक्रांत, तसेही कमीच राहिलेत.